2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना देण्याचा निर्णय झालाय। तसेच 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना आमचे सरकार देईल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं। शिक्षकांसाठी नेहमी आवाज उठवणारा आमदार म्हणून किशोर दराडे लोकप्रिय आहेत, म्हणून त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून त्यांना पुन्हा सभागृहात पाठवा असंही आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं। शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक, प्रवरानगर व जळगाव येथे सर्व प्रमुख संस्था चालक, शिक्षक प्रतिनिधी तसेच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद मेळावा घेतला। किशोर दराडे शिक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे। शिक्षकांच्या मनात दराडेच असल्याने नाशिकची शिक्षक मतदारसंघाची जागा आम्ही आजच जिंकलो असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला। नाशिक नगर व जळगाव येथे 1000 शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मुख्याध्यापक यांनी किशोर दराडे यांना पाठिंबा जाहीर केलाय। आमदारकीच्या कार्यकाळात शिक्षकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न किशोर दराडे यांनी केला। यावेळीही त्यांना प्रचंड बहुमताने नक्की विजयी करून आपला हक्काचा माणूस विधान परिषदेत पाठवावा असं शिंदे यांनी आवाहन केले। राज्यातील महायुतीच्या सरकारने शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा दिला। तसेच 2005 आधीच्या शिक्षकांना देखील न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू। शिक्षकांना टप्पावाढ देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल। याशिवाय आश्रम शाळांची वेळ बदलणे, शेतकऱ्यांना कॅशलेस विमा योजना लागू करणे, शिक्षक भरती करणे असे महत्त्वाचे प्रश्नही मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। 6 वर्षे सलग शिक्षकांसाठीच काम करत राहिलो। शिक्षकांचे असंख्य प्रश्न मार्गी लावले। रखडलेल्या फरक बिलांसाठी 1500 कोटी रुपयांचे अनुदान मिळवले। तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना अनुदान सुरू करण्यासाठी 2000 कोटींची तरतूद करण्यास यश आलं। सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपाची हजारो कामे सोडविल्यानं शिक्षक माझ्या पाठीशी असल्याचा विश्वास आमदार दराडे यांनी व्यक्त केला। यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सरकार पाळतं आणि दिलेला शब्द आपण पाळला आणि जुनी पेन्शन योजना लागू केली। आता त्याच्यामध्ये शिक्षकांचा जो विषय आहे, जरा मगाशी आपल्या उमेदवारांनी सांगितलं, नोव्हेंबर 5 पूर्वी सेवेमध्ये आलेल्या राज्यातल्या सर्व शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, हा देखील आमचा शब्द आहे आणि तो शब्द आम्ही पाळणार। एवढंच आपल्याला मी सांगतो। 20%, 40%, 60% अनुदान घेत असलेल्या शाळांना 2011 साली अस्तित्वात असलेल्या प्रचलित धोरणानुसार त्यांना अनुदान दिलं पाहिजे, ही एक त्यांची मागणी आहे। शाळांना वेतनेतर अनुदान 7व्या वेतन आयोगानुसार मिळालं पाहिजे, ही एक मागणी आहे। आणि आदिवासी आश्रम शाळेची कामकाजाची वेळ पूर्वीप्रमाणे 11 ते 5 झाली पाहिजे, या मागण्या ज्या आहेत यावर सरकार, मुख्यमंत्री म्हणून आपलं सरकार सकारात्मक आहे आणि यामध्ये नक्की आपल्या मनातलं जे आहे इच्छा त्या पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल, ही देखील ग्वाही आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो। आणि बाकी सगळं जे आहे, कंत्राटी शिक्षक रद्द करणे, त्या अर्जित रजा, प्रलंबित वैद्यकीय बिल, फरक बिल, वेतन आयोग हप्ता, हे अनेक विषय जे आहे, हे विषय तर आपण मार्गी लावतोय। त्यांनी देखील त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून किशोर दराडे नेहमी शिक्षकांच्या बाबतीमध्ये संवेदनशील भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि ज्या संस्था आहेत, या संस्थांना देखील आपल्या शेवटी संस्था आहेत आणि म्हणून या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी किशोर दराडे 26 तारखेला, तुमचा नंबर किती आहे? 1 नंबरला 1 नंबर लावायचं ना, एकावर एक, म्हणजे एकावर एक म्हणजे 11 नको, 1 नंबरला त्यांचं नाव आहे आणि 1 आकडा काढून त्यांना विजयी करा, एवढीच विनंती करतो आपल्याला। आणि पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पालकमंत्री आणि मी आपल्यासाठी सदैव उपस्थित आहे। ज्या आपल्या समस्या, जे काही प्रश्न असतील त्याची जबाबदारी आमची आहे, एवढंच सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर या सहविचार